डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। मैदानी खेळांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा दबदबा आता संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालाय। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे पार पडलेल्या 73व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगरच्या पुरुष संघानं बलाढ्य संघांना धुळचारत विजेतेपद पटकावले। या ऐतिहासिक कामगिरीसह जिल्ह्याच्या कुमार आणि किशोर संघांनीही राज्यस्तरावर झेंडा फडकवलाय। या सर्व विजयी खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा यथोचित गौरव करण्यासाठी 26 एप्रिलला एका विशेष सोहळ्याचं आयोजन केलं गेलंय। अहिल्यानगरच्या वरिष्ठ पुरुष संघानं सलग 5व्या वर्षी अंतिम फेरीत खेळण्याचा विक्रम केलाय। या 5 वर्षात 3दा उपविजेतेपद तर 2दा विजेतेपद मिळवून जिल्ह्यानं कबड्डीतील आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। केवळ वरिष्ठच नाही तर कुमार मुले संघ 52व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुणे उपविजेतेपद, किशोरी संघ 36व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद, किशोर संघ 36व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तृतीय क्रमांक, या दैदिप्यमान यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी असोसिएशननं हा गौरव सोहळा आयोजित केलाय। रविवारी 26 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता सहकार सभागृह या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन केलं गेलंय, अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं दिली गेली आहे। सेक्रेटरी शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली। अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नुकत्याच सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी पार पडलेल्या पुरुष गटातील राज्य निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्हा संघाने त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। गेली 5 वर्ष आपला संघ फायनल त्या ठिकाणी खेळतो। या 5 पैकी 2 वेळेस आपण विजेतेपद मिळवलं आणि 3 वेळेस उपविजेतेपद त्या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याचबरोबर कुमारचा संघ हा सुद्धा उपविजय ठरलेला आहे। त्याचबरोबर किशोर मुली यासुद्धा उपविजयी ठरलेल्या आहेत। त्याचप्रमाणे किशोरचा संघ तृतीय क्रमांक त्या ठिकाणी मिळवला आहे। आणि या सर्व संघातील खेळाडूंचा रविवार दिनांक 26 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4 ते 7 यावेळेस सहकार सभागृह या ठिकाणी त्यांचा भव्य सत्कार आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर घोले पाटील ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे, असे माजी खासदार, माजी मंत्री आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तिकर साहेब, त्याचबरोबर या महापालिकेच्या महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, त्याचप्रमाणे आयुक्त यशवंत डांगे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण अर्जुन अवॉर्ड प्राप्त खेळाडू पंकज शिरसाट, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी मोहन गायकवाड, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगलजी पांडे साहेब, त्याचबरोबर रेल्वेमध्ये कार्यरत असलेले राणा तिवारी आणि आपल्या जिल्ह्यातील खेळाडू गजानन पवार की जे सह आयुक्त म्हणून अंधेरीला काम करतात, त्याचबरोबर गायके हे सुद्धा पोलीस यामध्ये अधिकारी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम खेळाडूंचा स्वागत सत्कार करण्याचा आयोजित केलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कबड्डी खेळाचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं निर्माण झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं अकॅडमी सुरू करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे। आणि आम्हाला जर महापालिकेच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी क्रीडेसाठी
क्रीडांगणासाठी एखादा भूखंड आरक्षित असेल, असा जर भूखंड लवकर मिळाला तर त्या ठिकाणी आम्ही अकॅडमी निश्चित सुरू करतो. यासाठी तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का? हो, आम्ही त्यासाठी सर्व कागदपत्र जमावजमी केलेली आहे आणि पालिकेला 15 दिवसामध्येच आमचा प्रस्ताव त्या ठिकाणी देणार आहोत. त्यांना आम्ही ट्रॅक सूट आणि ट्रॉफी त्या ठिकाणी देणार आहोत. या सोहळ्यासाठी माजी खासदार गजानन कीर्तीकर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मुंबई आणि आमदार चंद्रशेखर घुले पाटील, चेअरमन जिल्हा बँक यांची उपस्थिती असून त्यांच्या शुभहस्ते सन्मान सोहळा पार पडणार आहे. तर महापौर ज्योती गाडे, आयुक्त यशवंत डांगे, अर्जुन पुरस्कार विजेते पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांसह कबड्डी क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. यावेळी खजिनदार प्रकाश बोरुडे, उपाध्यक्ष मुकेश मुळे, उपाध्यक्ष जयंत वाघ, संजय फडके, सुभाष तनपुरे, गोविंद भुजबळकर, विजयसिंह मिस्किन, भारती पवार यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.